दर्शन फुरसुंगे येथील लोककल्याण प्रतिष्ठानचा नवरात्र महोत्सव तब्बल 9 दिवस विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. महिलांसाठी मोफत देवी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भवानी पेठेतील भवानी माता, बुधवार पेठेतील तांबडी जोगेश्वरी, पुण्यातील चतुश्रृंगी माता, पिंपरी येथील वैष्णव देवी, मळवली येथील एकवीरा देवी, लोणावळा येथील नारायणी धाम, कोंढणपूरची तुकाई माता या देवींचे दर्शन शेकडो महिला भाविकांनी भक्तिभावाने घेतले आणि यात्रेचा आनंद घेतला. लहान मुलांसाठी बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो लहान मुलांनी मिकी माऊस, जम्पिंग, रायफल शूटिंग, रिंग गेम, कार्टून आणि मोफत खेळांचा आनंद घेतला. स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये स्थानिक लहान मुलामुलींनी आपले कलागुण सादर केले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रौफ शेख प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या खेळात शेकडो महिलांनी सहभाग घेत आनंद लुटला. सत्यशिला काकडे या लोककल्याण होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्या. पोपट धमाळ यांच्या नाथांचे सांप्रदायिक बहुरंगी भारूड सादरीकरणाचा आनंद सर्वांनी घेतला. महाराष्ट्र शासन माजी प्रधान सचिव IAS निवृत्त महेश झगडे यांच्या शुभ हस्ते सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ यांना 23वा लोककल्याण भूषण पुरस्कार, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ममता सपकाळ यांना मानपत्र लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी महेश झगडे यांनाही लोककल्याण गौरव सन्मान चिन्ह राजाभाऊ होले यांच्या शुभ हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी लखन कसबे प्रस्तुत गायत्री म्युझिकल ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. दसरा दिवशी सीमोल्लंघनास तुकाई देवीच्या दर्शनास आलेल्या भाविकांना मोफत चहाचे वाटप करण्यात आले. 5वी 12वीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत लकी ड्रॉद्वारे 4 सायकलींचे वाटप झाले. लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या हस्ते दिव्या लोणकर साधना विद्यालय, दिलीप भामे यांच्या हस्ते आदित्य सागर 5वी वर्धमान इंग्लिश मीडियम स्कूल प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष हरिचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते सृष्टी दळवी साधना विद्यालय आणि प्रतिष्ठानचे खजिनदार पांडुरंग शेंडे यांच्या हस्ते संगमेश्वर पाटील 9वी भेकराई माता विद्यालय या भाग्यवंत विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. या उत्सवात सहभागी झालेल्या स्थानिक कलाकारांना बक्षिसं देखील देण्यात आली. या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लोककल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. पाहूया या उत्सवाची एक झलक. आमचे काय उराड मोडून टाकताय वाटतंय तुम्ही? नाही जरा वयाच्या मानाने गुरुजी जरा पुढे काय हा बोल बाळा. शिक्षण खूप झालेलं आहे. फक्त गेले 2-4 वर्षापासून